14 जानेवारी मकर संक्रांतीचा दिवस. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमी हा जो काळ आहे हा महिलांसाठी खूप जास्त लगबगीचा असतो, कारण या दरम्यान महिलांच्या हळदी कुंकाचे कार्यक्रम असतात. तिळगुळ घ्या, गोड बोला असं सगळेजण सांगत असतात आणि तुम्ही सुद्धा तिळगुळ घ्या आणि गोड बोला म्हणजेच मला छान छान अशा कमेंट सुद्धा करा. अर्थातच हा जो सण आहे हा महिलांचा असला तरी सुद्धा या दरम्यान लहान बाळांना किंवा लहान मुलांना सुद्धा खूप जास्त महत्व आहे, कारण त्यांच्यासाठी सुद्धा एक छोटेखानी सोहळा या दरम्यान केला जातो. बऱ्याच जणांना याची माहिती सुद्धा असेल, ज्यांना बोरनाण किंवा बोरलूट असं म्हटलं जातं. 5 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी हा जो काही एक सोहळा आहे, एक कार्यक्रम आहे, या दरम्यान बाळाची हौस तर होतेच, बाळाचं कौतुक तर होतच, पण त्याचबरोबर पालकांची सुद्धा हौस होऊन जाते. जर तुम्हाला ह्या बोरलूट किंवा बोरणांबद्दल माहिती नसेल तर मी इथे थोडक्यात सांगेन की आता सध्या ऋतुमानामध्ये होत असलेला जो काही बदल आहे, वाढती थंडी आहे किंवा पुढे येणारा जो काही उन्हाळा आहे, हा बाळाला बाधू नये, बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, बाळाला उत्तम आरोग्य मिळावं आणि त्यासोबतच आपले हे जे काही सण आहेत, परंपरा आहेत, रूढी आहेत, संस्कार आहेत, हे बाळाच्या मनावरती छान पद्धतीने रुजले जावेत, बाळाला एक प्रकारचा आनंदही मिळावा आणि पालकांचीही हौस व्हावी, यासाठी हे बोरनाण किंवा बोरलूट केलं जातं. जर तुमच्याही घरामध्ये लहान बाळ असेल तर हे बोरनाण किंवा बोरलूट जरूर करा, कारण लहान मुलं हा जो काही एक त्यांच्यासाठी स्पेशल असणारा जो काही कार्यक्रम आहे हा खूप जास्त एन्जॉय करतात. जर तुम्हाला बोरलूट आणि बोरनाण कशा पद्धतीने करायचं आहे हे माहित नसेल तर आताच आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती एक सविस्तर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. जर तुम्ही शॉर्ट बघत असाल तर खाली आडव्या त्रिकोणावरती लिंक मिळेल आणि जर इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर लिंक म्हणून टाईप करा, तुम्हाला त्या डिटेल व्हिडिओची लिंक मी सेंड करेन. यामध्ये मी सांगितलेलं आहे की हे बोरनाण कधीपासून करू शकता, कोणत्या वयातील बाळासाठी करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, या मागचं महत्व काय आहे आणि शास्त्र काय आहे. तर येत्या या मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाचं बोरलूट किंवा बोरनाण जरूर करा आणि मला कमेंटमध्ये हेही सांगा की तुम्ही तुमच्या बाळाचं हे बोरनाण कधी करणार आहे आणि शिवाय शक्य असेल तर बाळाच्या बोरनाणच्या दरम्यानचा एक सुंदर असा फोटो माझ्यासोबत शेअरही करा. परत एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला.